नमस्कार. सध्या आपण जनगणना 2026-27 मध्ये काम करतो आहोत आणि यामध्ये घर नोंदणी करताना काही चुका आपल्याला जाणवत आहेत, काही अडचणी सुद्धा आपल्याला ॲपमध्ये माहिती भरताना आढळून येत आहेत. तर त्यासाठी हा एक सविस्तर असा प्रात्यक्षिक व्हिडिओ आहे, ज्यामध्ये आपण घरांना क्रमांक कसे द्यावेत, इमारतीवर क्रमांक कसे टाकावेत, यामध्ये आपण इमारत, गणनाघर, कुटुंब यांची ओळख कशी करावी, इमारतींवर क्रमांक कसे टाकावेत, त्यानंतर गणनाघर कसा जनरेट होतो, नकाशा कसा तयार करावा, ॲपमध्ये प्रत्यक्ष माहिती कशी नोंदावी आणि माहितीतील तफावत टाळण्यासाठी कोणकोणत्या खबरदारी किंवा आपल्याला काही बाबी यामध्ये टाळणं आवश्यक आहे. त्याचबरोबर माहितीतील तफावत आपल्याला कशी टाळता येईल यासाठी काही खबरदारी सुद्धा आपल्याला कशा घेता येतात त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. तर चला बघूया. यामध्ये बघा, असं एक समजूया की एक गाव आहे आणि त्या गावातील एक छोटा भाग मी या प्रात्यक्षिकासाठी निवडलेला आहे. त्याच्यामध्ये काही व्हेरिएशन सुद्धा टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून आपल्या संकल्पना या स्पष्ट व्हाव्यात. सुरुवातीला आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की उत्तर पश्चिम दिशेकडून आपण सुरुवात करतो आहोत. म्हणून सुरुवातीला हे घर आहे. या घरामध्ये एकच कुटुंब राहतं असं आपण या ठिकाणी समजूया. त्यानंतर आपण पुढे गेल्यानंतर हे लगतचे 2 घरं आहेत. त्यानंतर पुढची जी इमारत आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारची संरचना आपल्याला दिसून येते आहे. त्यानंतर आपण पुढे गेल्यानंतर एक गॅरेज किंवा ज्याला आपण गोडाऊन म्हणूया असा एक संरचना या ठिकाणी दिसते आहे. पुढे गेल्यानंतर एक मंदिर आहे आणि त्यानंतर हे सुद्धा एक घर आहे आणि या घरामध्ये मात्र 2 कुटुंब एकत्रित राहत आहेत. अशा प्रकारची ही सिच्युएशन या ठिकाणी आहे. तर या सर्व परिस्थितीचा अभ्यास करून आपल्याला आता नकाशा बनवायचा आहे. तर तो नकाशा बनवत असताना आपण स्टार्ट पॉईंट उत्तर पश्चिम दिशेकडून करतो आहोत आणि एंड पॉईंट पूर्व दक्षिण दिशेला आपण करणार आहोत. तर बघा, हा नकाशा कसा तयार होऊ शकतो. स्टार्ट पॉईंट हा घेतलेला आहे. सुरुवातीचं हे घर, त्यानंतर लगतचे 2 घरं या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला, 2, 3 आणि त्यानंतर 4, 5, 6 या ज्या संरचना आपल्याला आहेत या इमारतीच्या, त्याच्यामध्ये 1 इमारत आणि 1 गणनाघर आहे. पण 5व्या इमारतीमध्ये 2 गणनाघर आपल्याला दिसून येत आहेत. तसंच 6व्या इमारतीमध्ये सुद्धा 2 गणनाघरं दिसत आहेत. त्यानंतर पुढे गेल्यानंतर हे गॅरेज आहे आणि ते अनिवासी आहे, त्यामुळे अशा तिरप्या रेषा या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. पुढे गेल्यानंतर हे मंदिर आहे. मंदिराचा सिम्बॉल आपल्याला नकाशामध्ये दिलेला आहे आणि त्यानंतर हे शेवटचं 9 क्रमांकाचं इमारत या ठिकाणी आपल्याला दिसते. अशा प्रकारे आपला हा नकाशा तयार होईल. त्यानंतर आपण आता पुढे जाऊया आणि प्रत्येक एक घर आणि त्याचा अभ्यास आपण या ठिकाणी करू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की इमारतीला क्रमांक कसे टाकावेत. बघा, CN001 हे आपल्या पहिल्या घराचा हा क्रमांक आहे. त्याच्यामुळे आपल्या लक्षात येईल की इमारत क्रमांक CN001 गणनाघर हे आपल्याला ॲप जनरेट करून देणार आहे. तो 4 अंकी असणार आहे. तो आहे 0001 आणि कुटुंब संख्या आहे 001. अशा प्रकारचा एक रफ कागद आपण तयार करून घेतला तर ताळमेळ साधणं खूप सोपं जातं. कसे ते पुढे बघूया आपण. त्यानंतर आपण पुढचं घर बघूया की जे लगतचे 2 घरं आहेत त्यांना स्वतंत्र आपण 2 इमारती मानलेल्या आहेत. म्हणून CN002, CN003 हा त्यांचा क्रमांक आपण त्या घरांवर टाकणार आहोत. म्हणजेच आपल्या या तक्त्यामध्ये सुद्धा बघा, तुम्हाला दिसत असेल की CN002 ही एक इमारत क्रमांक त्याला आहे. त्याच्यामध्ये गणनाघर जनरेट जो होणार आहे तो 0002 आणि कुटुंब जे आहे ते 002. तसंच
CN003ची सुद्धा ही स्थिती आपल्याला या ठिकाणी दिसून येते आहे. आपण आता पुढे जाऊया. ही एक संरचना बघा. 3 बिल्डिंग A, B, C अशा बिल्डिंग्स आहेत. पहिल्या बिल्डिंगमध्ये इमारतीमध्ये हे एकच गणना घर आहे, ती एक इमारत होईल. त्यानंतर ह्या इमारतीमध्ये 2 गणनाघरं आहेत. त्याला क्रमांक कसे द्यायचे ते आता आपण पाहूया. बघा, CN004 हा पुढचा क्रमांक या इमारतीला येईल. त्यानंतर CN005, पण याच्यामध्ये 2 गणनाघरं असल्यामुळे आपण कंसात हा 2 आकडा टाकलेला आहे. त्यानंतर CN006, त्यामध्ये सुद्धा 2 गणनाघरं आहेत आणि म्हणून त्याला सुद्धा आपण हा 2 क्रमांक टाकलेला आहे. त्यानंतर आपण आता बघूया तक्त्यामध्ये काय आपल्याला आकडेवारी मिळते ती. त्या ठिकाणी बघा, CN004 मध्ये हे एकच गणनाघर आहे आणि एकच कुटुंब आहे. त्याला क्रमांक देखील आपण या ठिकाणी दिलेले आहे. पण CN005 या इमारतीच्या बाबतीत जर पाहिलं तर त्याच्यामध्ये 2 गणनाघरं आहेत. म्हणजे 0005, 0006 हा ॲटो जनरेट होणार येणारा क्रमांक आहे आणि कुटुंबसुद्धा त्याच्यामध्ये 5 आणि 6 क्रमांकाचं कुटुंब आपल्याला दिसते. तीच परिस्थिती CN006ची सुद्धा आहे. त्याच्यामध्ये 2 गणनाघरं आहेत, 7 आणि 8, आणि कुटुंब आहेत 2. ती सुद्धा संख्या आपल्याला या ठिकाणी दिसते आहे. आता आपण पुढे जाऊया. हे एक गोडाऊन आलेलं आहे. गोडाऊनला क्रमांक आपल्याला द्यायचा आहे, ती संरचना असल्यामुळे त्या ठिकाणी आपण पुढचा क्रमांक दिला CN007. तक्त्यामध्ये आता बघा, ती एकच संरचना असल्यामुळे CN007 आणि त्याचा जो गणनाघर क्रमांक आहे, तो जो ॲप आपल्याला प्रोव्हाइड करणार आहे तो आहे 0009. हे याच्यामध्ये कुटुंब राहत नसल्यामुळे आपण या ठिकाणी डॅश दिलेला आहे. तुम्ही पुढे निवासी अनिवासी असा पण एक तपशील असलेला कॉलम तयार करू शकता. पुढे जाऊया. हे एक मंदिर या ठिकाणी आलेलं आहे. क्रमशः त्याला CN008 असा क्रमांक आपण मंदिरावर टाकलेला आहे. आणि तक्त्यामध्ये सुद्धा बघा, इमारत क्रमांक CN008, त्या गणनाघराची जे काही पुढचा क्रमांक आहे तो 0010 आणि त्यामध्ये कुटुंब राहत नाही म्हणून आपण त्या ठिकाणी डॅश दिलेला आहे. पुढे गेल्यानंतर असं लक्षात येईल की एका गणनाघरात 2 कुटुंब राहत आहेत, पण आपल्याला इमारत संख्या या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला पाहावी लागेल, ती आहे CN009 जी क्रमवार पुढे येणार आहे. यामध्ये 2 गणनाघरं नाही आहेत, 2 कुटुंब आहेत, हे एक लक्षात घ्या. त्याच्यामुळे या ठिकाणी जर तुम्ही कंसात 2 टाकलं तर त्याचा अर्थ त्या ठिकाणी 2 स्वतंत्र गणनाघरं आहेत असा त्याचा अर्थ होईल. पण आपल्याला 2 कुटुंब या घरामध्ये दाखवायचे आहेत, तर तुर्तास आपण या ठिकाणी कंसामध्ये काहीच टाकलेलं नाही. पण जो आपला तक्ता आहे त्यामध्ये आपण बघा, काहीतरी बदल आपल्याला या ठिकाणी निश्चित जाणवणार आहे. बघा, तो बदल कोणता आहे तो लक्षात घ्या. इमारत क्रमांक जो आहे तो CN009, त्यानंतर गणनाघराचा क्रमांक जो आहे तो 0011, आणि आता याच्यामध्ये म्हणजेच कुटुंबामध्ये आपल्याला 2 कुटुंब एकाच गणनाघरामध्ये दिसत आहेत, तो म्हणजे 009, 0010. ॲपमध्ये त्याची माहिती कशी भरावी हे आपण आता पुढे पाहूया. बघा, हा एक तक्ता आपल्याकडे तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडच्या इमारती, गणनाघर आणि कुटुंब आपण जवळपास त्याचा अभ्यास करून या अशा प्रकारे तो चार्ट बनवून घेतलेला आहे. आता प्रत्यक्ष ॲपमध्ये ही माहिती कशी भरावी ते आता पाहूया. ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला ओळख क्रमांक हा ॲटो जनरेट होऊन येतोय, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे या ठिकाणी एडिटेबल काहीच आपण काम करायचं नाही. पुढे आपण जाऊया इमारत क्रमांक. इमारत क्रमांकाकडे गेल्यानंतर पहिली इमारत आहे CN001, ती आपण या ठिकाणी टाईप करून घेऊ. टाईप करून घेतल्यानंतर खाली गणनाघराच्या ऑप्शनमध्ये म्हणजे 3ऱ्या मुद्द्यामध्ये नवीन हे एक बटन आहे. नवीन बटन दाबल्यानंतर तिथे ॲटो जनरेट होऊन हा एक क्रमांक गणनाघराचा आपल्याला मिळालेला आहे, तो म्हणजे 0001. आता आपण काय करायचं आहे की पुढे जा या बटनावर क्लिक करून ह्या घराचा जी काही संपूर्ण माहिती आहे ती त्या कुटुंब प्रमुखांना विचारून सर्व माहिती आपण भरणार आहोत. 34 मुद्दे जे आहेत
ते 34 मुद्दे, प्रत्येक मुद्द्याचा सविस्तर असा डेटा या ठिकाणी आपण संकलित करणार आहोत. तो झाल्यानंतर पुष्टी करा असे जे काही शेवटी आपल्याला विचारणा होते ते केल्यानंतर पुन्हा आपण या पहिल्या मुद्द्याकडे येतो, ते म्हणजे ओळ क्रमांक, इमारत क्रमांक. आता या ठिकाणी बघा, आपल्याला दुसऱ्या इमारतीची माहिती भरायची आहे. ती आहे CN 002. आता ह्या इमारतीत एक गणनागर आहे, म्हणून पुन्हा नवीन या बटनावर आपण जाऊया. ॲटो जनरेट होऊन 0002 हा गणनागर क्रमांक आपल्याला मिळालेला आहे. मागे सांगितल्याप्रमाणेच या सुद्धा घराची माहिती 34 मुद्द्यांनी आहे, आपण सविस्तरपणे काळजीपूर्वक भरून घ्यावी. ती भरल्यानंतर पुन्हा एकदा आपण आपल्या तिसऱ्या इमारतीकडे येतोय. ती आहे CN 003. ती सुद्धा त्याच्यामध्ये एक गणनागर आहे, त्यामुळे नवीन हे बटन ऑप्शन वापरून आपण त्यासुद्धा घराला हा गणनागर क्रमांक दिला आहे आणि ती माहिती आपण मागील प्रमाणेच पूर्णपणे भरून घेणार आहोत कुटुंब प्रमुखांच्या चर्चेअंती. त्यानंतर बघा, पुढची इमारत आहे CN 004. त्यामध्ये सुद्धा एकच गणनागर आहे, म्हणून तिथे सुद्धा नवीन या बटनाचा आपल्याला ऑप्शनचा आपल्याला वापर करावा लागणार आहे आणि अशा प्रकारे आपल्याला गणनागर क्रमांक मिळेल. तो आणि आपण केलेला तक्ता याची टॅली या ठिकाणी आपण करून घेऊ, जेणेकरून आपण जी माहिती भरतो आहोत ती अतिशय तंतोतंत आणि अचूक प्रकारे ॲपमध्ये आपण नोंदवत आहोत याची आपल्याला खात्री होईल आणि आपला आत्मविश्वास देखील वाढेल. त्यानंतर त्या गणनाघराची माहिती पूर्णपणे भरून घ्यायची 4 नंबरच्या इमारतीमध्ये आणि गणना क्रमांक 004. ती माहिती भरल्यानंतर आपण पुन्हा एकदा आपल्या पहिल्या इंटरफेसकडे म्हणजेच इमारत क्रमांकाकडे येतोय. आता या ठिकाणी आपण लक्ष द्या की CN 005 ही अशी एक इमारत आहे की ज्यामध्ये 2 गणनाघरं आहेत आणि मग 2 गणनाघरं असल्यामुळे साहजिकच त्या ठिकाणी 2 कुटुंबसुद्धा राहतात असं आपण समजूया. याची माहिती भरताना काय करायचं आहे की सुरुवातीला आपल्याला इमारत संख्या ही टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर पहिलं घर भरत असताना लक्षात घ्या की पहिलं घर भरत असताना नवीन या ऑप्शनचा वापर करायचा आहे. CN 005 या इमारतीमध्ये नवीन बटन दाबल्यानंतर तुम्हाला 0005 हा गणनागर क्रमांक मिळालेला आहे, म्हणून तुम्ही या गणनाघराची माहिती पुढे जा या बटनावर प्रेस करून संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरून घ्या. ती माहिती भरल्यानंतर पुष्टी केल्यानंतर पुन्हा आपण रिव्हर्स या बटनाकडे येतो, इमारत क्रमांकाकडे येतो. आता इमारत क्रमांक टाकताना काही गोष्टी आपल्या लक्षात राहत नाहीत, अनवधानाने आपण पुढचा इमारत क्रमांक आपल्याकडून टाकण्याची शक्यता असते आणि म्हणून त्या आपल्या माहितीमध्ये तफावत आढळते. ते होऊ नये यासाठी पुन्हा एकदा आपला हा तक्ता समोर ठेवा आणि CN 005 हीच इमारत आहे, त्यात बदल झालेला नाही हे लक्षात घ्या. याच्यामध्ये बघा, इमारत क्रमांकाच्या खाली पुनरावृत्ती करा हे एक बटन दिलेलं आहे. तुम्ही या पुनरावृत्ती करा या बटनाचा वापर करून तोच इमारत क्रमांक आलाय का याची खात्री करा. म्हणजेच CN 005 हा क्रमांक आपला आलेला आहे आणि म्हणून आता आपण पुढे नवीन, कारण पहिलं घर भरतोय आपण, त्यासाठी नवीन आपल्याला गणनागर क्रमांक या ठिकाणी जनरेट करावा लागेल. तो मिळाला आपल्याला 0006. म्हणजे बघा, सुरुवातीला सुद्धा आपण नवीन या बटनाचा वापर केला होता 005 साठी आणि दुसऱ्या गणनाघरासाठी सुद्धा नवीन याच बटनाचा वापर केलेला आहे. हा सिक्वेन्स आपण लक्षात घ्या. पुढे जा या बटनावर आपण गेलेलो आहोत आणि ती माहिती संपूर्ण भरून घेतलेली आहे 006 या गणनाघराची. ती माहिती भरल्यानंतर पुन्हा आपण CN 006 या इमारतीकडे येतो आहोत. त्यामध्ये पुन्हा CN 0007 आणि 0008 अशा 2 गणनाघरं आहेत आणि 2 कुटुंब आहेत असं आपण मानलेलं आहे. त्यामुळे इमारत संख्या तीच राहील. नवीन बटनाचा आपण त्या ऑप्शनचा वापर करून पुढील गणनागर क्रमांक जनरेट झाल्यानंतर ही देखील माहिती आपण कुटुंब प्रमुखांना विचारून भरून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता
पुढे जाऊया. पुढे गेल्यानंतर CN006 हा तोच इमारत क्रमांक आपल्याला या ठिकाणी ठेवायचा आहे. पण या ठिकाणी मात्र आता आपण CN006 हाच आपला इमारत क्रमांक ठेवायचा आहे. त्यासाठी आपण पुनरावृत्ती बटनाचा सुद्धा वापर करू या ठिकाणी करणार आहोत. पण आपल्याला या ठिकाणी इमारत क्रमांक CN006 हाच ठेवायचा आहे, म्हणून पुनरावृत्ती बटनाचा पुन्हा आपण या ठिकाणी वापर करणार आहोत. एक लक्षात घ्या, जर इमारत क्रमांक तोच ठेवायचा असेल तर इमारत क्रमांकाच्या खालचा पुनरावृत्ती करा या बटनाचा आपण वापर करायचा आहे. कारण बऱ्याच लोकांकडून गणनाघराचा सुद्धा जो काही पुनरावृत्ती करा एक ऑप्शन आहे ते बटन दाबल्या गेल्यामुळे आपल्या माहितीमध्ये तफावत आढळून येत आहे. तर ते पहिल्या 10 घरं भरत असताना कृपया या चुका आपल्याकडून होणार आहे याची काळजी घ्या. आणि मग तुम्हाला जो एकदा सराव झाला की पुढे सर्व घरांसाठी तुम्ही अतिशय बिनचूकपणे आपल्या माहितीची नोंद करू शकता. चला तर मग पुनरावृत्ती करा या बटनाचा आपण या ठिकाणी वापर केलेला आहे आणि इमारत संख्या आपल्याला 30 मिळालेली आहे. पण आपल्याला आता पुढील गणना घर त्याच इमारतीमध्ये घ्यायचं असल्यामुळे आपण नवीन या बटनावर प्रेस करूया आणि त्यानंतर आपल्याला 0008 हे पुढील गणनाघर मिळालेलं आहे. त्यासुद्धा घराची माहिती आपण पुढे जा या बटनावर क्लिक करून पुढे जो फॉर्म ओपन होतो ती संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरून घ्यायची आहे. आणि त्यानंतर पुष्टी करून आपण पुन्हा इमारत संख्या भरण्यासाठी ॲप तयार करतो आहोत. त्यामध्ये पुढची इमारत आहे CN007. त्यामध्ये अर्थातच एकच गणनाघर आहे, म्हणून नवीन या बटनाचा आपण ऑप्शनचा वापर करणार आहोत. आणि त्यामध्ये आपल्याला जनरेट होऊन आलेला नंबरसुद्धा या ठिकाणी दिसतो आहे, तो म्हणजे 0009. आता यामध्ये लक्षात घ्या की हे अनिवासी घर आहे. अनिवासी असल्यामुळे याच्यामध्ये 34 प्रश्न आपले ओपन होणार नाहीत. तुम्ही जशी जशी ती माहिती भरत जाल त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल की या घरामध्ये आपल्याला पूर्ण 34 प्रश्न भरण्याची गरज नाही. म्हणून पुढे जा या बटनाचा जेव्हा तुम्ही वापर कराल आणि माहिती भरत जाल त्यावेळेस हे प्रश्न तुमच्यासमोर ओपन होतील आणि काही प्रश्न ओपन झाल्यानंतर ते माहिती भरल्यानंतर तो संपूर्ण फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल आणि त्याच्यामध्ये जी जी काही माहिती तुम्ही नोंदवलेली आहे त्याचा ॲट अ ग्लान्स तुम्हाला ते इमेज दिसते. त्याला पुष्टी करा असं आपण त्या बटनावर क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर पुढे CN008 या इमारतीकडे आपण जाऊ. तिथंसुद्धा एकच गणनाघर आहे 0010 या तो जनरेट होऊन झालेला आहे. आणि नंतर पुढे जा या बटनाचा क्लिक करून आपण यासुद्धा गणनाघराची माहिती भरून घ्यायची आहे. इथं अर्थातच कुटुंब नाही आहे, ते अनिवासी घर आहे, हे तुमच्या आता लक्षात आलं असेल. त्यानंतर आता आपण जाऊया सगळ्यात महत्त्वाच्या घराकडे की जे इमारत संख्या जे इमारत 1 गणनाघर 1 पण त्या गणनाघरामध्ये 2 कुटुंब राहत आहेत अशी आपली आता सिच्युएशन आहे. त्याच्यामुळे हे काळजीपूर्वक आपण सगळं पाहणार आहोत. बघा CN009 हा इमारत क्रमांक या ठिकाणी आलेला आहे. नंतर आपण नवीन या बटनावर क्लिक केलेलं आहे आणि म्हणून आपल्याला गणनाघर क्रमांक पुढचा जो काय आहे तो आहे 0011 हा मिळालेला आहे. त्यानंतर आपण पुढे जा या बटनाचा वापर करून पहिल्या कुटुंबाची माहिती भरून घ्यायची आहे. ही माहिती काळजीपूर्वक भरत असताना यामध्ये मुद्दा क्रमांक 9 हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये काय होतंय बघा, आपलं गणनाघर क्रमांक आहे 011 आणि त्या गणनाघराची माहितीमध्ये आपण कुटुंबाशी संबंधित माहिती भरतो आहोत. तर या ठिकाणी बघा कुटुंब क्रमांक जो आलेला आहे तो 009 हा आलेला आहे. हा कुठेतरी आपण लिहून ठेवा 009 आणि नंतर मग पुढील 10, 11 अशा संपूर्ण प्रश्नांचे म्हणजे 34 प्रश्न तुम्ही क्रमवार भरून घ्या. बघा हा कुटुंब क्रमांक आहे. तो भरल्यानंतर आपण परत आपल्या पहिल्या पृष्ठावर आलेलो आहोत, तो म्हणजे इमारत क्रमांकाकडे. तिथे सुद्धा आपल्याला इमारत क्रमांक बदलायचा नाहीये, गणनाघर क्रमांक सुद्धा आपल्याला बदलायचं नाही, हे आता लक्षात घ्या. म्हणून आपल्याला गणनाघराच्या खाली दिलेला पुनरावृत्ती करा ह्या ऑप्शनचा वापर करायचा आहे.
क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा एक मेसेज पॉपअप विंडोसारखा दिसू लागतो. त्याच्यामध्ये आपण गणना घर पुन्हा नोंदवत आहात, कृपया खात्री करा, असा मेसेज आपल्याला दिसतो. त्यामध्ये पुष्टी करा नावाचं जे काही ऑप्शन आहे त्याला आपण आता क्लिक करूया. आणि क्लिक केल्यानंतर गणना घर बघा आहे तोच आपल्याला या ठिकाणी दिसतोय, 0011. त्यामध्ये बदल झालेला नाही. आता आपण पुढे जाऊ. पुढे जा या बटनाचा वापर करून या सुद्धा कुटुंबाची माहिती आपल्याला टप्प्याटप्प्याने मुद्दाने हे भरत जायचं आहे. पण ते भरत असतानाच गणनागर क्रमांक या ठिकाणी 011 दिसतोय का एकदा एक खात्री करून घ्या. आणि कुटुंब क्रमांक या ठिकाणी मागचा होता 009, तो आता बघा या ठिकाणी झालेला आहे 010. हा बदल होतोय का हे एकदा पहिल्या 10-12 घरं भरत असताना हे प्रामुख्याने हा अभ्यास करा. म्हणजे जेणेकरून पुढील संभाव्य ज्या काही आपल्याकडून चुका होतात आणि त्याच्यामुळे माहिती तफावत आढळते आणि आपण ती माहिती डिलीट करतो आणि मग पुढील सर्वच गोष्टी आपल्याला अडचणीच्या ठरतात. तर त्या होऊ नये यासाठी या सगळ्या गोष्टी आपण प्रामुख्याने सुरुवातीलाच पाहून घेणं खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. याचबरोबर तुम्हाला मला काही महत्त्वाच्या गोष्टी देखील या ठिकाणी सांगाव्याशा वाटतात. त्या म्हणजे अशा की इमारत क्रमांक आणि गणनागर क्रमांक या दोन्ही मुद्द्यांमध्ये पुनरावृत्ती करा हा पर्याय आपल्याला दिलेला आहे. बऱ्याचदा असं होतं की इमारत क्रमांकाची आपल्याला पुनरावृत्ती करायची होती, पण ती चुकून आपल्याकडून गणनाघराच्या पुनरावृत्तीचं बटन दाबलं गेल्यामुळे ती माहिती आपली त्या ठिकाणी चुकते किंवा अचूक अशी माहिती त्या ठिकाणी नोंद होत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये आपण ते काळजीपूर्वक बघावं की आपल्याला नेमका कोणत्या घराची पुनरावृत्ती करायची आहे. आत्ताच आपण जो शेवटचा ऑप्शन बघितला किंवा शेवटचं घर बघितलं ते अशाच वेळेस वापरा की तुम्हाला ज्या ठिकाणी एका गणनाघरामध्ये 2 कुटुंबे असे आहेत की ते दोघांचे स्वतंत्र स्वयंपाक घर वापरत आहेत. अशाच परिस्थितीमध्ये या ऑप्शनचा आपण वापर करावा. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की माहिती चुकल्यानंतर आपण ती डिलीट करतो, पण डिलीट करण्यापूर्वी किमान 3 ते 4 वेळेस या माहितीला आपण एडिट करू शकतो का, कोणकोणते पर्याय यासाठी आपण वापरू शकतो याच्या शक्यतांचा आपण कृपया विचार करावा आणि मगच ती माहिती डिलीट करावी. कारण माहिती डिलीट केल्यानंतर सुद्धा ओळ क्रमांक, इमारत क्रमांक, गणनाघर क्रमांक हे सगळेच आकडे चुकतात असे देखील लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून या सर्व गोष्टींचा आपण काळजीपूर्वक विचार करू आणि माहिती अधिकाधिक अचूक भरू जेणेकरून पुढील संभाव्य अडचणी आपल्याला येणार नाहीत. सध्या या प्रक्रियेची सुरुवात झालेली आहे, त्यामुळे जेव्हा प्रगणक हा काही घरांचा डाटा पर्यवेक्षकांकडे सिंक करतो अशा परिस्थितीमध्ये असंही आढळून आलेलं आहे की काही प्रगणकांनी डाटा सिंक केला होता मात्र तो पर्यवेक्षकांना दिसत नाही आणि पर्यवेक्षकांना काही त्रुटी जाणवून आलेल्या आहेत. तर त्या त्रुटी असलेल्या ओळी किंवा घरे पुन्हा प्रगणकांकडे जेव्हा पाठवतात तेव्हा प्रगणकांना तो डाटा दिसत नाही. अशाही काही अडचणी आपल्याला सध्या दिसत आहेत. कदाचित याचं समाधान भविष्यात नक्कीच होऊ शकेल अशी खात्री वाटते. तत्पूर्वी आपण आपली माहिती जास्तीत जास्त अचूक करण्याचा प्रयत्न करू आणि त्यासाठी तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.